नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेल्या साधारण एक महिन्याभरापूर्वी बिहार विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यातून सगळ्या देशभरच्या राजकारण्यांना आणि राजकीय पक्षांना काही धडा किंवा संकेत मतदानाने दिलेला आहे. अर्थात संकेत किंवा धडा देणं वेगळं असतं आणि ज्यांच्यासाठी तो आहे त्यांनी तो शिकणं आणि त्यापासून आपल्यात सुधारणा करून घेणं अगत्याचं असतं. आणि तसं झालं नाही तर तो धडा दिला जातो, पण तो स्वीकारला जात नाही आणि परिणामी तो धडा किंवा तो काय असेल तो संकेत वाया जातो. धडा कुठचा आहे लक्षात घ्या. चर्चा गंमत नेहमी एक असते मित्रांनो, की इंग्रजीमध्ये असं म्हणतात, नथिंग सक्सीड्स लाईक सक्सेस. म्हणजे जो जिंकतो त्याची वाहवा सगळीकडे होत असते, पण जो पराभूत झालाय त्याच्याकडे कोण वळूनही बघायला तयार नसतो. आणि म्हणूनच कुठल्याही निवडणुकीमध्ये, कुठल्याही लढाईमध्ये जो पराभूत झालेला असतो त्याच्याकडेही बघणं आवश्यक असतं, तर लढाईचा नेमका अर्थ सांगता येतो. अनेकदा जो जिंकलेला असतो तो जिंकण्याची क्षमता नसतानाही जिंकतो. याचं कारण तो ज्याला हरवत असतो किंवा त्याच्याकडून जो हरलेला असतो त्याच्या चुकांमुळे सुद्धा जिंकणारा जिंकत असतो. अन्यथा सगळंच्या सगळं उलट फिरलेलं दिसलं असतं. तुम्हाला आठवत असेल, वर्षभरापूर्वी जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका चालू होत्या किंवा त्याच्या तयारीला 2-4 महिने आधी लोक लागले होते आणि लोकसभेचे निवडणुकीचे निकाल येऊन गेले होते आणि महाविकास आघाडी हवेत उडत होती. अशा वेळेला भाजपचा सुपडा साप, भाजपचा एनडीएचा सुपडा साप, शिंदेचं काय झालं, दादांचा बोजवारा उडाला, हे सगळे बोललं जात होतं. अशा वेळेला महायुतीचे प्रमुख नेते असलेले देवेंद्र फडणवीस हे एक गोष्ट परत परत सांगत होते, आम्ही नॅरेटिव्हची लढाई हरलो आणि आमच्या पराभवामध्ये फक्त 2 लाख मतांचा फरक आहे, 0.3%. पण त्याकडे फार कोणी लक्ष दिलं नाही. आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना फडणवीस सातत्याने सांगत होते की 3-4% मतदान वाढवलं तर निकाल इकडचे तिकडे होतील. याचा दुसरा अर्थ असा होता की लोकसभा 2024च्या निवडणुकीमध्ये भाजप आणि मोदी समर्थक असलेले सगळे पक्ष, एनडीए, या सगळ्या पक्षांमध्ये इतकी गाफीलपणा होता की मोदींचा चेहरा आहे, मोदींनी केलेलं काम आहे, त्यांच्या नावावर शेंदूर फासून दगड उभा केला तरीही तो निवडून येईल, हा जो खुळा आत्मविश्वास होता, त्या आत्मविश्वासामुळे हरणारी काँग्रेस प्रणित इंडी आघाडी जिंकून गेली. म्हणजे सत्ता भाजपकडे राहिली, मोदींकडे राहिली, मोदी परत पंतप्रधान झाले, पण मोदी बहुमत गमावून बसले. अगदी किरकोळ फरकाने महाराष्ट्रामध्ये अवघ्या 2 लाखाचा फरक होता, 0.3%. अर्धा टक्का पण महाविकास आघाडीला जास्त मतं नव्हती, पण त्यांचे 48 पैकी 31 खासदार निवडून आले. आणि ही भाजपची चूक होती. त्या भाजपच्या चुकीचा फायदा हा काँग्रेसला आणि उबाठा शिवसेनेला आणि मिळाला. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, पण ती त्यांनी घेतली नाही आणि आपली चूक ओळखून भाजप कामाला लागला तर उद्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फार उलथापालथ होऊन गेली. ज्यांनी लोकसभा दणदणीत जिंकली म्हणून नाचत होते ते भुईसपाट होऊन गेले. सांगण्याचा हेतू असा की प्रत्येक निवडणूक काही धडा शिकवत असते. भाजपला धडा शिकवला होता, भाजप धडा शिकला, त्याचा लोकसभेत त्यांना फायदा झाला आणि ऐतिहासिक अशा 133 जागा आमदार भाजप एकट्याने निवडून आणू शकला. तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजप सगळ्यात मोठा पक्ष झाला, कारण त्या निवडणुकीने जो धडा शिकवलाय तो भाजप शिकला. पण प्रत्येक पक्ष शिकतो का, तर तेही आवश्यक असतं. आता 1 वर्षापूर्वी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्याचे निकाल आले, त्यामध्ये वरकरणी तरी बघितलं तरी यांचा सुपडा साफ झालेला आहे. पण तरीही
उभाठा शिवसेना असो, काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असो, यांचा सुपडा साफ वगैरे झालेला नाही, त्यांना चांगली मतं मिळाली. फक्त त्या मतदारसंघामध्ये एक नंबरची मतं मिळाली तर माणूस आमदार होतो, उमेदवार आमदार होतो. तेवढी मतं त्या पक्षाला मिळाली नाही, म्हणून त्यांचा दारुण पराभव झालेला दिसतो. पण जवळजवळ 10% मतं उभाठा शिवसेनेला आहेत, 10% मतं ही शरद पवारांच्या गटाला आहे आणि 12-13% मतं ही काँग्रेसला आहे. म्हणजे तिन्ही पक्षांची किंवा एकत्रित महाविकास आघाडीची 32-33% मतं आहेत आणि ही छोटी गोष्ट नाही. भाजपनी प्रचंड यश मिळालं किंवा एनडीएला प्रचंड बहुमत मिळालं तरी त्यांच्या मतामध्ये आणि यांच्या मतामध्ये 15%चा फरक आहे. 10% मतं आपली वाढवली आणि महाविकास आघाडी 42%वर आली तर एनडीएचा पराभव होऊ शकतो. हा धडा असतो, तो शिकावा लागतो. पण वर्ष उलटलं तरी मतदान खोटं किंवा ईव्हीएम मध्ये वोट चोरी याच्यातच महाविकास आघाडी रमलीये. याचा अर्थ निवडणुकीने जो धडा शिकवलाय तो धडा शिकायला ते तयार नाहीत, त्यामुळे त्यांचा पराभव होणार. पण माझा विषय जो आजचा आहे हा फक्त भाजप, उबाठा वगैरे यांच्यापुरता नाहीये, काँग्रेस पुरता नाहीये. यांच्यापेक्षाही अगदी छोटे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना 1-1.5% मतं त्यांना विधानसभेत मिळाली किंवा वंचित बहुजन आघाडी 1-1.5% काहीतरी 2% मतं असतील. यासारखे राज्यभर उमेदवार उभे करणारे किंवा 2-4 जिल्ह्यापुरते असलेले विनय कोरे यांचा काय तो जनसुराज्य पक्ष असेल किंवा अमरावती आणि 1-2 जिल्ह्यापुरता प्रहार हा बच्चू कडूंचा पक्ष असेल, पालघर ठाण्याच्या परिसरामध्ये असलेले हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी हा पक्ष असेल, या पक्षांना पण गेल्या विधानसभा निवडणुकीत दणका बसलेला आहे. आणि बदललेल्या परिस्थितीमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं तर काय करायचं? आपल्याला यापुढे राजकारणात राहायचं असेल आणि आपला पक्ष वेगळा पक्ष म्हणून राहायचं असेल तर मतदार काय सांगतोय हे समजून घ्यावं लागेल, शिकून घ्यावं लागेल, त्यातले संकेत ओळखावे लागतील, सिग्नल ओळखावे लागतील. कारण जे महाराष्ट्रात झालंय ते तसंच्या तसं बिहारमध्ये सुद्धा झालंय. बिहारमध्ये सुद्धा एनडीएला म्हणजे नितीश आणि भाजपच्या आघाडीला जी काय प्रचंड 200 पेक्षा अधिक जागा मिळाल्या आणि आरजेडी, काँग्रेस आणि त्यांची जी इंडी आघाडी होती त्यांचा सुपडा साफ झाला, तो आकड्यात झालाय. पण टक्केवारी तुम्ही बघाल तर 22% मतं आरजेडी आणि काँग्रेस वगैरे धरलं तर साधारण 30-32% मतं आज सुद्धा तिथेही इंडी आघाडीकडे आहेत. पण या सगळ्या गडबडीमध्ये दोन्ही बाजूला असलेले छोटे छोटे पक्ष जे आहेत, म्हणजे तिथे कुशवाहांचा पक्ष आहे, नंतर जीतनराम मांझीचा पक्ष आहे, या पक्षांच्याकडे बघा किंवा फॉर दॅट मॅटर चिराग पासवानचा पक्ष आहे, या पक्षाकडे बघा. आधीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये चिराग पासवानने वेगळी चूल मांडली होती आणि त्यांनी स्वतःचे काय 2-4 आमदार निवडून आणू शकला नाही, पण जेडीयूचं नुकसान केलं होतं, नितीशच्या पक्षाचं नुकसान केलं होतं. यावेळेला तो इकडे आला, एनडीए मध्ये परत आला आणि त्यांचं प्रचंड यश झालं. पण तो व्हीआयपी नावाचा पक्ष आहे, तो मुकेश सहनी नावाचा, किंवा मार्क्सवादी डाव्यांची एक आघाडी आहे, त्यांच्याकडे बघा. त्यांचा सुपडा साफ झाला काँग्रेसच्या आणि यांच्या नादीला. आणि तसाच इथे तुम्ही बघाल तर हितेंद्र ठाकूर किंवा बच्चू कडू, विनय कोरे यांच्या पक्षाचं नुकसान झालेलं आहे, वंचित बहुजन आघाडीचं नुकसान झालेलं आहे. तर या पुढच्या काळामध्ये हे असे जे छोटे पक्ष आहेत ज्यांना अखिल भारतीय नाही राज्य पातळीवर सुद्धा मान्यता देता येईल, मान्यता मिळते असं नाही. पण दुसरी बाजू लक्षात घेतली पाहिजे, या पक्षांना मत देणारा त्यांचा काही एक निष्ठावान असा मतदार आहे, त्यांची एक व्होट बँक आहे. काय 10 लाख, 4 लाख, 15 लाख अशी मतं असतील आणि ती ठराविक पॉकेट्स मध्ये असतील, पण तो मतदार आहे, तो मतदार आहे. म्हणजे भाजपला जितकी मतं मिळाली
त्याच्या फक्त 10% मतं जर मनसेला मिळालेली असेल, भाजपला आता काय 27-28% मतं आहेत, किंवा आपण एक उदाहरण म्हणून घेऊ की जर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 10% आसपास मतं आहेत, पण त्यांचे 20 आमदार निवडून आलेत, पण 1-1.5% मतं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या 10% मतं मनसेला मिळालेली आहेत, पण एकही आमदार मिळालेला नाही. हा फरक लक्षात घेतला पाहिजे. का मिळाली नाही? कारण ती विखुरलेली आहेत, एका जागी नाही, ठराविक मोजक्या जागी नाहीये. त्यामुळे ठरलेल्या मतदारसंघामध्ये आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये अजितदादा किंवा एकनाथ शिंदे यांनी कमी कमी जागा लढवल्या पण अधिकाधिक निवडून आणल्या. तीच गोष्ट तुम्हाला बिहारमध्ये झालेली दिसेल. योग्य आघाडीमध्ये कमीत कमी जागा घ्यायच्या पण जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या. ते जितन माझीचे 5 आमदार निवडून आले, कुशवाचे 4 आमदार निवडून आले, 6-7 लढवले आणि 5-6 निवडून आले. ही जी गोष्ट आहे, ही जितकी हे आपल्याकडचे पण छोटे पक्ष आणि फक्त महाराष्ट्र नाही उरलेल्या राज्यातले सुद्धा छोटे पक्ष ही गोष्ट जितकी लक्षात घेतील तेवढं त्यांचं अस्तित्व टिकून राहील. अपना दल नावाचा एक पक्ष उत्तर प्रदेशात आहे, लागोपाठ 3 निवडणुका, काही ठराविक 2-4 जिल्ह्यामध्ये त्यांचं पाठबळ असेल, पण त्यांनी भाजपबरोबर राहून सतत 1 किंवा 2 जागा लोकसभेच्या जिंकलेल्या आहेत, विधानसभेच्या जिंकलेल्या आहेत, त्यांना केंद्रात राज्यात मंत्रीपद सुद्धा उपभोगता आलेली आहेत. त्यांनी पक्षांच्या राजकारणामध्ये अडवणुकीचं राजकारण केलं नाही. जे पक्ष मोठ्या पक्षांच्या राजकारणामध्ये पलटी मारणं, अडवणूक करणं, ब्लॅकमेल करणं असा उद्योग करतात, त्यांचा भुईसपाट झालाय. तो व्हीआयपी पक्षाचा कोण तुमचा मुकेश सहनी बिहारचा, तो माझं नाव उपमुख्यमंत्री पदाचा म्हणून उमेदवार म्हणून जाहीर करा म्हणून हट्ट धरून बसला होता. मला 20 जागा पाहिजेत म्हणून अडवणूक करून बसला होता. त्याला मिळालं काय? 0. एकही आमदार निवडून आला नाही. मतांची टक्केवारी सुद्धा घसरली आणि आता त्या पक्षाला ना लोकसभेत ना विधानसभेत अस्तित्वच शिल्लक उरलेलं नाही. तेव्हा हे जे छोटे छोटे प्रादेशिक पक्ष आहेत, क्षेत्रीय पक्ष आहेत, त्यांच्यासाठी बिहारच्या निवडणुका किंवा महाराष्ट्राच्या निवडणुकांनी एक इशारा दिलेला आहे की तुम्ही तुमच्या प्रभाव क्षेत्रापुरते मर्यादित राहाल आणि राज्यव्यापी राजकारणामध्ये ढवळाढवळ करणार नसाल तर तुम्हाला तुमचा टिकाव लागेल. अन्यथा हळूहळू करत जे देशभरचं राजकारण राज्य पातळीवर हळूहळू करत द्विपक्षीय होत चाललंय, एक तर ह्या बाजूला किंवा त्या बाजूला. कर्नाटकमध्ये तुम्हाला असंच झालेलं दिसेल. 10-15 वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल तर कर्नाटकमध्ये काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि जनता दल सेक्युलर अशी त्रिपक्षीय लढत व्हायची. आज जनता दल सेक्युलर हा पक्ष कधी भाजप बरोबर कधी काँग्रेस बरोबर असं जाता जाता त्याचं प्रभाव क्षेत्र आणि त्याचा मतदार हा इतका संकुचित होत गेला, इतका आटत गेला की शेवटी त्याला आता भाजप बरोबर एक परावलंबी पक्ष म्हणून जगावं लागते. त्याच्या आधी काँग्रेस बरोबर परावलंबी पक्ष म्हणून जगावं लागत होतं. पण हळूहळू करत त्या पक्षाचं प्रभाव क्षेत्र संपत गेलेलं आहे. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की त्यांचं प्रभाव क्षेत्र जितकं होतं तेवढ्या पुरतं देवेगौडा आणि त्यांचे सुपुत्र मर्यादित राहिले असते तर कदाचित त्या पक्षाचं कर्नाटकातलं स्थान टिकून राहिलं असतं. पण आपला जीव 2 जिल्ह्यापुरता आणि दादागिरी 20 जिल्ह्यामध्ये करायची. हे जे काय हे छोट्या मोठ्या पक्षांचे एक खांबी तंबू असलेले नेते आहेत, ते जेव्हा करतात तेव्हा त्यांच्यासाठी आता पुढल्या भविष्याच्या काळामध्ये राजकारणात जागा शिल्लक ठेवायची नाही ही खुणगाट जणू काय मतदाराने बांधलेली आहे आणि मग त्याचा प्रभाव दिसतो. ती गोष्ट तशीच्या तशी तुम्हाला हरियाणात पण घडलेली दिसते. एकेकाळी ज्यांचा आजोबा किंवा पणजोबा देवीलाल आणि चौटाला, ओमप्रकाश चौटाला हे हरियाणाचे मुख्यमंत्री होते,
एकपक्षीय बहुमतातून देवीलाल किंवा ओमप्रकाश चौटाला हे हरियाणाचे मुख्यमंत्री होते. आज त्या पक्षाचे काय 2 तट असतील, 2 गट असतील, पण त्यांचं नामोनिशाण हरियाणाच्या विधानसभेत शिल्लक उरलेलं नाही. मला वाटते एक INLD हा एक गट आहे, त्याच्याकडे एक आमदार शिल्लक आहे. तर त्यांचाच कुटुंबातला दुसरा गट जो आहे, ज्याचं नाव JP आहे, JJP आहे, काय ते जननायक जनता पार्टी, गेल्या विधानसभेमध्ये तो दुष्यंत चौटाला हा उपमुख्यमंत्री होता, 8 आमदार होते आणि यावेळेला एकही आमदार नाही. तेव्हा 2 हत्तींच्या मारामारीमध्ये बकरी किंवा आणखीन कोण कुत्रा आणि कोणतरी गेला तर त्याचा चेंदामेंदा होतो. तशी या क्षेत्रीय छोट्या पक्षांची अवस्था आहे. हितेंद्र ठाकूर हे 1990 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. हळूहळू करत विरार, वसई, पालघर भागामध्ये त्यांनी आपला एवढा प्रभाव निर्माण केला की त्यांचे 3-3 आमदार, एकदा ते खासदार निवडून आलेला होता. हे सगळं प्रभाव क्षेत्र जे ठाणे पालघर पुरतं मर्यादित होतं, हितेंद्र ठाकूर तेवढ्या पुरतं मर्यादित राहिले. बाकीच्या राज्यात त्यांनी ढवळाढवळ केली नाही, ते स्वयंभू लढत होते. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात जी उथलपुथल झाली, त्यामध्ये कधी इकडे कधी तिकडे करता करता हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाची स्थानिक विश्वासार्हता घटली आणि तेच बच्चू कडूंचं सुद्धा झालं. आणि म्हणून मला असं वाटतं की बिहार मधल्या ज्या निवडणुका किंवा महाराष्ट्रातल्या निवडणुका यांनी एक संकेत या सगळ्या छोट्या छोट्या पक्षांना, वेगवेगळ्या राज्यामध्ये जे छोटे छोटे पक्ष आहेत, 1-2 जिल्ह्यापुरते, 4-5 जिल्ह्यापुरते मर्यादित आहेत, त्या पक्षांना एक गंभीर इशारा दिलेला आहे की मतदाराला आणि भारतीय जनतेला आता ही प्रचंड पक्षांची जी सरमिसळ आहे तिचा कंटाळा आलाय. आघाडीचं राजकारण नको आहे. सरकार बनवणं, सरकार पाडणं हा खेळ भारताच्या जनतेला नको आहे, तो केंद्रात नको आहे, तो राज्यात पण नको आहे. आणि म्हणून जो पक्ष नक्की बहुमत मिळवू शकेल, सरकार बनवू शकेल, अशा 2 पक्षांपुरते सगळं राजकारण एकेका राज्यामध्ये आता मर्यादित व्हायला लागलेलं. भाजपला लागोपाठ 2 निवडणुकांमध्ये लोकसभेत बहुमत मिळालं. आज सुद्धा भाजपकडे एकट्याचे 240 आमदार, खासदार आहेत. आणि हळूहळू करत मोदी काळामध्ये भारताचं राजकारण द्विपक्षीय झालं. हळूहळू करत तीच परिस्थिती आता एकेका राज्यात येताना दिसते. आणि जेव्हा ती परिस्थिती राज्यात येते, अशा वेळेला राज्यामधले 2 प्रमुख पक्ष त्यामध्ये लुडबुडायला गेला. आणि म्हणून लक्षात घ्या, ममता दीदीने राष्ट्रीय राजकारणामध्ये काँग्रेस किंवा डावे किंवा भाजप यांच्यापासून अलिप्त राहून आपलं अस्तित्व टिकवलेलं आहे. तीच गोष्ट जवळजवळ 5 निवडणुका ओरिसामध्ये नवीन पटनायक यांनी केली. चंद्राबाबू लुडबुडत बसले आणि तोंडगोशी पडले. परत एकदा भाजप सोबत येऊन सत्तेत आले. पण आपलं वेगळं अस्तित्व त्याच आंध्र प्रदेशात तुमच्या जगनमोहनने टिकवलं. पण तेलंगणामध्ये राष्ट्रीय राजकारणाच्या नादामध्ये चंद्रशेखर राव यांनी असलेली सत्ता गमावली. तर छोट्या पक्षांना, प्रादेशिक पक्षांना, विविध राज्यातल्या छोट्या छोट्या पक्षांना बिहारच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाने एक संकेत दिलेला आहे, इशारा दिलेला आहे. तुमच्या मर्यादेत राहा, तुमचं प्रभाव क्षेत्र आहे तेवढ्यापुरतं राजकारण करा, आणि त्याच्या पुढे झेप घ्यायची असेल तर हळूहळू आपलं प्रभाव क्षेत्र राज्यव्यापी करा. मग राज्याच्या राजकारणामध्ये किंवा राष्ट्रीय राजकारणामध्ये ढवळाढवळ करा. पण तुमची कुवत 1-2 जिल्ह्यापुरती असताना राज्यामध्ये दादागिरी आणि केंद्राच्या राजकारणात लुडबुड करणार असाल तर तुमचं भवितव्य मातीमोल केलं जाईल. हाच बिहारच्या आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक निकालांनी दिलेला इशारा आहे. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.